नमस्कार लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी संदर्भात जे काय प्रॉब्लेम येत होते, वेगवेगळे एरर्स येत होते, तर या एरर्स संबंधी आपण माहिती बघणार आहोत की ई-के-वाय-सी होत नव्हती. म्हणून गव्हर्नमेंटच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे आणि ई-के-वाय-सी पद्धत ही अगोदरप्रमाणेच परंतु आता कुठल्याही प्रकारे एरर न येता तुमची होणार आहेत. जी काय आपली ऑथराइज्ड वेबसाईट्स आहे त्या वेबसाईट्सवरूनच आपल्याला त्या ई-के-वाय-सी करण्यासाठी त्या साईटवरती जायचं आहे. त्या साईटवरती गेल्याच्या नंतर आपली जी ई-के-वाय-सी आहे, जर तुम्ही दिवसा करणार असेल तर थोडा अडचणी येतच आहे. परंतु तुम्ही जर ज्यावेळी लोक कमी असणार आहे त्या वेबसाईटवरती, जर त्यावेळेस तुम्ही जर ई-के-वाय-सी केली तर तुमची 2 मिनिटामध्ये संपूर्ण ई-के-वाय-सी होणार आहेत. आता यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, त्या साईटवरती गेल्याच्या नंतर आपल्याला लाभार्थी महिलाचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर जो काय कॅप्चा कोड येईल तो कॅप्चा कोड भरा. त्यानंतर मी सहमत आहे यावरती क्लिक केलं तर क्लिक केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला ओ-टी-पी येणार, जो तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर आहे त्यावरती. तुम्ही ओ-टी-पी सबमिट करा. ओ-टी-पी सबमिट केल्याच्या नंतर लगेच त्यानंतर पुढची प्रोसेस अशी असणार आहे की तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर तिथं टाकायचा आहे आणि तो टाकल्याच्या नंतर त्या आधारला जो मोबाईल नंबर ॲड आहे त्या मोबाईल नंबरवरती मेसेज येईल. तो ओ-टी-पी या ठिकाणी भरा. ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला पुढील प्रोसेस करण्यासाठी पुढचं पेज येणार. तुम्ही ओ-टी-पी टाका. ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे ओ-टी-पी भरायचा आहे. ओ-टी-पी भरल्याच्या नंतर सबमिट बटनवरती क्लिक करा. सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढचं पेज येईल. एकदम साध्या पद्धतीनं आणि 2 मिनिटामध्ये ही के-वाय-सी होणार आहे. पुढील पेज अशा प्रकारचं असेल. यामध्ये जो पती किंवा वडील, लक्षात ठेवा, जर लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं नाव, लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव इथं तुम्हाला दिसणार आहेत, टाकण्याची गरज नाही. मग ते नाव टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला हा जो कॉलम दिसत आहे इथं तुम्हाला होय निवडायचा आहे. त्यानंतर इथं जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे. जी काय जात आहे ती येईल ती निवडा तुम्ही. त्यानंतर इथेही तुम्हाला होय निवडायचं आहे. त्यानंतर या इथे क्लिक करून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर आता यामध्ये बघा ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला लॅपटॉपवरती साईटच्या माध्यमातून दाखवत आहे. तुम्ही मोबाईलवरतीही 2 मिनिटामध्ये अशाच प्रकारची ई-के-वाय-सी करू शकता. कुठलाही एरर येणार नाही, कुठलीही अडचण येणार नाही. त्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला अशा प्रकारचं तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज येणार आहेत. मग मेसेज आल्याच्या नंतर तुमची ई-के-वाय-सी प्रोसेस पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला पुन्हा परत कन्फर्म करायचं असेल तर पुन्हा कन्फर्म करण्यासाठी तुम्ही काय करा, या साईटवरती तुम्ही परत जा. परत गेल्याच्या नंतर किंवा कोणालाही आपली ई-के-वाय-सी झाली आहे किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर आपण ऑथराइज्ड साईटवरती गेल्याच्या नंतर तिथे आपल्याला लाभार्थी महिलाचा आधार नंबर, त्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि ओ-टी-पी पाठवण्यासाठी मी सहमत आहे तुम्ही त्या ठिकाणी बटन प्रेस केल्याच्या नंतर खाली तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल की या आधार नंबरची के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहेत. म्हणजे तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला 100% हा हप्ता मिळेल आणि त्यानंतर तुमची के-वाय-सी ही पूर्ण झालेली आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा 1 वर्षभर के-वाय-सी करण्याची गरज नाही. अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती होती. या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.